रोहितजी काय तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालेत, हर्षवर्धन सपकाळ त्यांना घेऊन जात आहेत. रोहितजी काय छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातल्या विद्यार्थ्यांच्या समोर आज राहुलजी जात आहेत आणि आम्हाला मनापासून अभिमान आहे की या संपूर्ण देशातल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन राहुलजी लोकांसमोर जातात. आज हा कार्यक्रम आपल्या ऐतिहासिक पुण्यामध्ये होतोय आणि पुण्यामध्ये हा कार्यक्रम होत असताना इथल्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद बघितल्यानंतर मला विश्वास आहे की हा जो विश्वास येणाऱ्या काळातल्या नेतृत्वावरती आहे तो विश्वास लोकांचा आणि विद्यार्थ्यांचा दिसून येतोय. काय वाटतं आज एकूण वातावरण निर्मिती आज संपूर्ण पुण्याचं लक्ष आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आजच्या या कार्यक्रमाकडे आहे. मला विश्वास आहे की भविष्यामध्ये जी आशा जी अपेक्षा ही या नेतृत्वाकडून विद्यार्थ्यांना लोकांना आहे आणि ती अपेक्षा येत्या काळात पूर्ण करतील असा विश्वास सुद्धा आहे. मुळातच आजचा हा कार्यक्रम अराजकीय असा आहे असं नेतृत्वाकडूनच सांगितलं गेलं होतं, पण तरी देखील राजकीय रंग देण्याचा प्रयत्न याला केला. आता इतक्या सगळ्या विद्यार्थ्यांची संख्या आपण बघितली, एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना जर 20-25 हजार दिले असते तर मग देशाची निवडणूक पार पडली असते. आज मी माहिती जी घेतली 40,000 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आत स्टेजमध्ये होती अशी सांगितली गेली होती. तो विद्यार्थी आता फुल झालेले आहेत. त्यामुळं लोकांचा प्रतिसाद हा आतून आहे, लोकांचा पाठिंबा हा मुद्द्याला आहे आणि मला विश्वास आहे की हे सगळे मुद्दे व्यवस्थित सोडवतील अशी अपेक्षा या नेतृत्वाकडून आहे. खरं तर विद्यार्थ्यांवरती ज्या पद्धतीनं दबाव टाकला गेला ते योग्य नव्हतं आणि अन्यायाच्या विरोधात या पुढच्या काळात न्यायासाठी आक्रमक पद्धतीनं उभं राहावं लागलं तरी चालेल. ही जी भूमिका आहे ती भूमिका लोकांना सुद्धा मान्य आहे. लोकांच्यासाठी आम्ही उभे आहे, लोकांना आम्ही संरक्षण देऊ शकतो, हीच भावना कालच्या कार्यक्रमातून कालच्या घटनेतून दिसून आली. तुम्ही आज प्रत्यक्ष या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. तुमचे सहकारी आमदार रोहित पवार यांनी राहुल गांधींच्या स्वागतासाठी बॅनर्स लावलेले आहेत. चर्चा ही देखील आहे की त्यांची राहुल गांधींची जवळ वाढलेली आहे, ती काँग्रेसच्या वाटेवर आहेत असं देखील आमच्या सगळ्यांचा मुद्द्याला पाठिंबा आहे. ते सहभागी झालेले आमच्या सगळ्यांचा चांगल्या मुद्द्याला पाठिंबा आहे. राहुल गांधींना ऐकण्यासाठी मी त्यांना ऐकण्यासाठी आणि त्यांच्या मुद्द्याला या पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळेजण आलेलो आहे. येतील थोडं. रोहित पाटील जे शरद पवार गटाचे आमदार आहेत ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.